पंचममण्डलं नाट्यकलशः द्वितीयः पाठः दुष्यंत सर्वदमनयोः। ही कथा आहे. दुष्यंत हा राजर्षी आहे आणि त्याचा पुत्र सर्वदमन यांची भेट कशी झाली हे आपल्याला या नाट्य उतार्यात पाहायला मिळेल. याची प्रस्तावना वाचूया. भूमिका. पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. प्राचीन काळी एकदा कवींची मोजणी करूया असं एका सभेत ठरलं आणि मग आता कवी मोजायला सुरुवात करूया. आता साहजिकच आपण एखादी गोष्ट मोजताना आधी हाताच्या बोटांचा उपयोग करून मोजायला सुरुवात करतो. तेव्हा पहिला कोण? तर कनिष्ठिका. पहिलं हाताचं बोट करंगळी हे पुढे केलं गेलं किंवा उचललं गेलं आणि पहिलं नाव घेतलं गेलं कालिदास. म्हणजे कनिष्ठिकेवर कालिदासाचं नाव नोंदलं गेलं. कनिष्ठिका अधिष्ठित कालिदासा. आता म्हणजेच कालिदास सगळ्यात पहिला, सगळ्यात श्रेष्ठ असं इथे सुचवलं आहे. आता त्यानंतर दुसरा कोण? दुसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी तत्तुल्य त्याच्या तोडीस तोड कोणता कवीच सापडला नाही आणि म्हणून करंगळी नंतरच्या दुसऱ्या बोटावर कोणाचं नाव लिहायचं, कोणाला नोंदवायचं हेच ठरलं नाही. म्हणून अनामिका असं त्या बोटाला नाव मिळालं, की नावच नसलेली असं त्या बोटाला नाव मिळालं आणि ते नाव सार्थ आहे असं कवी म्हणतोय. याचाच अर्थ कालिदासानंतर त्याच्या तोडीस तोड दुसरा कवी झालाच नाही असं इथे या कवीला म्हणायचं आहे. अशा प्रकारे महाकवी कालिदासाचा गौरव सर्वांनीच केला आहे. इत्यस्ति कवी कुलगुरु कालिदासस्य ख्याती. म्हणूनच या महाकवीला कवींच्या कुळाचा, समूहाचा गुरु असं म्हटलं आहे. कारण कालिदासाच्या रचनांवरून स्फूर्ती घेऊन नंतर अनेकांनी तशाच प्रकारची रचना केली आणि म्हणून तो जणू काही गुरु आहे, कवी कुलगुरु आहे अशी कालिदासाची प्रसिद्धी आहे. कालिदासः ख्रिस्ताब्दपूर्वं प्रथमे शतके अथवा ख्रिस्ताब्दस्य चतुर्थे शतके अजायत इति अस्ति मतभिन्नता. कालिदास कधी होऊन गेला याबद्दल मतभिन्नता आहे. ख्रिस्तपूर्व प्रथम शतकामध्ये अग्निमित्र राजाचा उल्लेख त्याने केल्यामुळे आणि तो विक्रमादित्य राजाच्या दरबारात असावा असा तर्क असल्यामुळे ख्रिस्तपूर्व प्रथम शतक असा त्याचा काळ मानला जातो किंवा ख्रिस्ताब्दस्य चतुर्थे शतके किंवा इसवी सनाच्या चौथ्या शतकामध्ये मौर्य राजांच्या काळामध्ये या कालिदास हा त्यांचा दरबारातला कवी असावा असं एक मत व्यक्त केलं जातं. मालविकाग्निमित्रं विक्रमोर्वशीयम् अभिज्ञान शाकुंतलम इति त्रीणी नाटकानी. ही 3 कालिदासाच्या नाटकांची नावं आहेत. मालविका ही राजकन्या आणि अग्निमित्र हा राजा यांची कथा. विक्रम म्हणजेच पुरुरवा राजा आणि उर्वशी ही अप्सरा यांची कथा आणि अभिज्ञान शाकुंतलम म्हणजे शकुंतलेची ओळख पटली, अभिज्ञान अशी 3 नाटकं त्याने लिहिलेली प्रसिद्ध आहेत. मेघदूतम जेथे मेघाला दूत बनवलं आहे असं हे खंडकाव्य. ऋतुसंहारम जिथे प्रत्येक ऋतूचं वर्णन, सर्व ऋतूंचं एकत्रीकरण, संहार एकत्रीकरण, सर्व ऋतूंचं वर्णन असलेलं हे खंडकाव्य. अशी 2 खंडकाव्य. कुमारसंभवम रघुवंशम इति 2 महाकाव्ये. कुमार म्हणजे कार्तिकेय,
शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आणि हा त्यात रिलेट केलं. कुमार, त्याचा जन्म, संभव म्हणजे जन्म. हे तुम्ही करत एक ना तिची महाकाव्य आणि 10 वाजता. कुमारसंभवम म्हणजे कार्तिकेयाचा जन्म, शंकर आणि पार्वती यांचा पुत्र, ही कथा असलेलं महाकाव्य. तर रघुवंशम म्हणजे रघुचा म्हणजे रामाच्या पूर्वजांचा, रघुराजाचा वंश, असं हे महाकाव्य. द्वे महाकाव्ये एतावती तस्य साहित्य संपद. अशा प्रकारे त्याची साहित्य संपदा अतिशय मौल्यवान आहे. दशरूपकेषु प्रथमः तथा प्रमुखः रूपकप्रकारः नाम नाटकम्. 10 रूपकांमध्ये, आता ही रूपक म्हणजे काय, तर भरत मुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये नाटकाचे 10 प्रकार दिलेले आहेत. नाटकांना उद्देशून रूपक हा शब्द वापरला आहे. या 10 रूपकांमध्ये सर्वात प्रमुख प्रकार, लोकप्रिय प्रकार हा नाटक आहे. आणि नाटक असे आपण या प्रकाराला म्हणतो, कारण हा प्रकार अतिशय लोकप्रिय झालेला आहे. आता याची वैशिष्ट्ये सांगितलेत. इतिहास पुराण मूला कथा. या नाटकामध्ये इतिहास किंवा पुराण यामधून कथा घेतलेली असते. शृंगार वीर योहो अन्यतमः मुख्य रसः. एकतर शृंगार रस किंवा वीर रस यामध्ये प्रमुख असतो. श्रेष्ठ हा नायक हा श्रेष्ठ पुरुष म्हणजे देवा अथवा राजा, देव किंवा राजा असतो. पंच वा सप्त अंका हा 5 किंवा 7 अंक असतात. एते संती नाटकस्य विशेषाः. आता आपल्याला दिलेला पाठ हा अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातून घेतला आहे. अभिज्ञान शाकुंतलस्य सप्तम अंकात अयम नाट्यांशः स्वीकृतः. आता आपल्याला त्याची कथा थोडक्यात सांगतायत. नाटकाची कथा. दुर्वाससः शापेन जातात विस्मरणवशात दुष्यंतेन गर्भवती शकुंतला परित्यक्ता. आता इथे कथा अशी आहे की हा दुष्यंत नावाचा राजा आहे पुरुवंशातला. तो शिकारीच्या निमित्ताने जेव्हा अरण्यात गेला होता, त्याने तपोवनात प्रवेश केला आणि तेथे मालिनी नदीच्या तीरावर काश्यप किंवा कण्व ऋषींचा आश्रम होता. तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी म्हणून तो आश्रमाकडे गेला. आपल्या मुलीचं जर काही, तिच्या नशिबात जर काही दुर्दैव असेल तर त्याचे शमन व्हावं, त्याची शांती करावी, यासाठी ते तीर्थक्षेत्राला गेले होते. आणि ही मुलगी कोण? त्यांची ही मुलगी म्हणजेच शकुंतला. आता ही शकुंतला त्यांची मानसकन्या आहे, म्हणजे त्यांनी तिला वाढवलं आहे, सांभाळलं आहे. परंतु प्रत्यक्षात ती अप्सरेची कन्या आहे. मेनका या अप्सरेची ती कन्या आहे. आणि त्यामुळे जेव्हा दुष्यंताची शकुंतलेशी भेट होते तेव्हा ते गांधर्व विवाह करतात. दुष्यंत आपली अंगठी, ज्याला राजमुद्रा असं म्हणतात, ज्याच्यावर त्याचं नाव लिहिलेलं आहे, अशी अंगठी तिला देतो आणि या अंगठीतील अक्षर एक एक दिवशी तू वाच. ती अक्षर संपेपर्यंत किंवा संपण्याच्या आत मी तुला न्यायला, राजधानीला न्यायला कोणाला तरी पाठवेन, असं म्हणून तो स्वतः मात्र राजधानीला निघून जातो. अशा प्रकारे शकुंतला त्याची आठवण काढत असताना दुर्वास ऋषी तेथे येतात. आपल्याच विचारात मग्न असल्यामुळे शकुंतलेचं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. आपला अतिथी सत्कार केला नाही म्हणून ते चिडतात आणि ते असा शाप देतात की ज्याच्या आठवणीत तू मग्न झालेली आहेस आणि माझा अतिथी सत्कार करत नाहीस, तो तुला विसरून जाईल.
अशा प्रकारे शकुंतलेचं दुर्दैव सुरू होतं. शकुंतलेला ही हकीकत ठाऊकच नसते. तिच्या सख्या अनसूया आणि प्रियंवदा या दोघीजणी दुर्वास ऋषींची माफी मागतात आणि उशाप मागतात. तेव्हा जर काही ओळखीची खूण असेल तर ती दाखवली तरच त्याला शकुंतलेची पुन्हा आठवण होईल, असा उशाप दुर्वास ऋषी देतात. या सख्या शकुंतलेला ही गोष्ट सांगत नाहीत. कण्व ऋषी जेव्हा आश्रमात परत येतात आणि शकुंतलेचा विवाह झाला आहे आणि तिला पुत्र प्राप्त होणार आहे, ती गर्भवती आहे, हे त्यांना आकाशवाणीने समजतं, तेव्हा लगेच ते तिची पाठवणी तिच्या सासरी दुष्यंत राजाकडे करतात. शकुंतला तपस्वी लोकांसह राजधानीत दुष्यंत राजाच्या दरबारात जाऊन पोहोचते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे दुष्यंत तिला विसरून गेला आहे आणि त्यामुळे ही आपली पत्नी आहे याची आठवण त्याला होत नाही. आणि ही जर दुसऱ्याची पत्नी असेल तर केवळ सुंदर रूप आहे म्हणून आपण तिला स्वीकारावे हे त्याला पटत नाही. म्हणजे अर्थातच त्याचा स्वभाव हा धर्मभीरू म्हणजे धर्माचं पालन करणारा आहे आणि म्हणून तो तिला पत्नी म्हणून स्वीकारत नाही. आता ही शकुंतला जेव्हा तिथून निघते तेव्हा तिची आई मेनका तिला तिथून घेऊन निघून जाते. अशा प्रकारे दुष्यंताला शकुंतलेची आठवण न झाल्यामुळे, शकुंतलेची ओळख न पटल्यामुळे, अभिज्ञान न झाल्यामुळे शकुंतला परित्यक्ता होते. यानंतर शकुंतलेला जी अंगठी दिलेली असते ती अंगठी एका कोळ्याने दरबारात आणलेली असते. जेव्हा शकुंतला राजधानीला येत असताना वाटेत शची तीर्थावर पाण्यात हात बुडवते तेव्हा ती अंगठी पडलेली असते. एक मासा ती अंगठी घेऊन टाकतो. हा मासा त्या कोळ्याला सापडतो. तो मासा कापल्यानंतर जेव्हा त्याच्या पोटातनं अंगठी मिळते तेव्हा ती अंगठी मौल्यवान आहे असं समजून तो ती अंगठी विकायला येतो. तेव्हा अधिकारी ती अंगठी त्याच्याकडून राजापर्यंत पोहोचवतात. राजा ती अंगठी पाहिल्याबरोबर शकुंतलेची त्याला आठवण होते. आता अशा प्रकारे अंगठी मिळाल्यानंतर राजा अर्थातच मोठे पारितोषिक देतो. परंतु अंगठी मिळाल्यामुळे दुष्यंताला हे लक्षात येतं की दुसऱ्याच्या पत्नीचा स्वीकार करायचा नाही. ह्या आपल्या तत्वामुळे आणि विस्मरण झाल्यामुळे आपण आपल्याच गर्भवती पत्नीचा त्याग केला. आपण केवढी मोठी चूक केली आहे हे त्याला कळतं आणि त्याला अतिशय पश्चाताप होतो. याच सुमारास कालनेमी या राक्षसाचे जे वंशज आहेत दुर्जय यांच्याशी युद्ध करण्यासाठी इंद्राने या दुष्यंताला बोलावणे पाठवले. इंद्राचा सारथी मातली हा या दुष्यंताला नेण्यासाठी आला आहे. दुष्यंताने इंद्रासाठी या असुरांशी युद्ध केलं, त्यांचा पराभव केला. इंद्राने दुष्यंताचा सत्कार केला आणि आता मातली बरोबर स्वर्गातून आकाशयानाने हा दुष्यंत राजा परत येत आहे. इकडे अदृश्य रूपात मेनका शकुंतलेला घेऊन गेली. सा मारीच आश्रमे पुत्रम सर्वदमनम जनितवती. मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये या शकुंतलेला पुत्र प्राप्त झाला. सर्वदमन असे त्याचे नाव ठेवण्यात आले.
कंचित कालानंतरम दुष्यंतः दैववशात तत्र आगतः. असुरांचा विनाश करून जेव्हा इंद्रसारथी मातली बरोबर आकाशयानाने हा दुष्यंत परत येत आहे, त्याचं वर्णन केलंय. परिवह या वायुमार्गाने हे आकाशयान येत आहे. ते खाली स्वर्गातून खाली खाली येत आता ढगांपर्यंत, वातावरणात, पृथ्वीच्या वातावरणात पाण्याने भरलेले ढग असतात तिथपर्यंत पोहोचला आहे. त्यावेळी त्याला समोर हेमकूट पर्वत दिसतो. हेमकूट पर्वत हा किमपुरुषांच्या तपसंसिद्धीचे क्षेत्र आहे. किमपुरुष हे देवांचे सेवक असतात. मानवांहून अधिक काही शक्ती, जादूच्या शक्ती त्यांना प्राप्त झालेल्या असतात. तेव्हा हा हेमकूट पर्वत अशा ठिकाणी हा मारीच ऋषींचा आश्रम आहे की जिथे सामान्य लोक पोहोचू शकणार नाही. स्वयंभू ब्रह्मदेवाचे पुत्र मरीची हे प्रजापती आहेत. हे महर्षी तेथे आपल्या पत्नीसह त्यांच्या आश्रमामध्ये आणि इतर अनेक तपस्वी लोकांसह तिथे निवास करतात. तिथे वर्णन केलंय त्या आश्रमाचं. अनेक मंदार वृक्ष आदी तिथे लावलेले आहेत आणि तिथे हा दुष्यंत मारीच ऋषींना नमस्कार करावा या इच्छेने मातलीला सांगतो, आपण तिथे जाऊया. त्याप्रमाणे मातली त्या आश्रमात दुष्यंताला घेऊन जातो. मारीच ऋषींची भेट व्हावी म्हणून तो ते कोठे आहेत किंवा कोणत्या कामात मग्न आहेत अशी चौकशी करतो. त्यावेळी पतिव्रता धर्माचे वर्णन करून सांगत आहेत. दाक्षायणीने प्रश्न विचारलाय आणि त्यावर ते हे प्रवचन करत आहेत असं त्यांना कळतं. तेव्हा मातली दुष्यंताला अशोक वृक्षाखाली उभं राहण्यास सांगतो आणि मी मारीच ऋषींना तुझ्या आगमनाची वार्ता सांगतो असं म्हणून तो निघून जातो. आता दुष्यंत तिथे अशोक वृक्षाखाली उभा आहे. वृक्षांतरितः दुष्यंतः कौतुकेनं बाललीला हा दृष्टवान. त्याचं लक्ष जातं की तिथे एक लहान मुलगा खेळतो आहे आणि हा लहान मुलगा काय खेळतोय किंवा कशाने खेळतोय तर एक छोटंसं सिंहाचं पिल्लू आहे, सिंहाचा छावा आहे आणि त्याच्या बरोबर हा खेळतो आहे आणि त्यामुळे राजाला त्या छोट्या मुलाचं खूप कौतुक वाटतं. तापसिद्ध्यां संवाद माध्यमेन तेन स्वपुत्रः कथम अभिज्ञातः इति अस्ति अस्य नाट्यखंडस्य विषयः. त्यानंतर तिथे ज्या तापसी आहेत त्या बाळाला सांभाळणाऱ्या, त्यांच्याशी बोलताना राजाला कसं लक्षात येतं की हा आपलाच मुलगा आहे ते आपल्याला पुढील उतार्यामध्ये सांगितलं आहे. राजा हा जेव्हा त्या अशोक वृक्षाखाली उभा राहतो, बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामधनं नाटककार खूप छान सूचना करत असतो, सुचवत असतो की राजाला मातलीने अशोक वृक्षाखाली उभं केलंय म्हणजेच राजाचा शोक यापुढे दूर होणार आहे. आणि दुसरं तर राजाला शुभशकुन होतो, त्याचा उजवा बाहू स्पंदन पावतो. उजवा बाहू स्पंदन पावणे म्हणजे एखादी चांगली गोष्ट प्राप्त होणे असा त्याला शकून मिळतो, शुभशकुन मिळतो. या तपोवनामध्ये मला काय मिळेल, इथे काय मिळणार असंही त्याला वाटतं, परंतु प्रत्यक्षात देवांनी काही वेगळीच योजना त्याच्यासाठी केलेली आहे. तिथे तो पाहतो एक छोटा मुलगा सिंहाच्या छाव्याशी खेळतोय आणि त्याला काय म्हणतोय, बाला जुर्ंबस्व सिंह दंतांस्ते गणैष्ये. अरे सिंहा जर तोंड तरी उघड, जुर्ंबस्व आकर, तोंड उघड, दंतास्ते गणैष्ये, तुला किती दात आलेत ते मला मोजायचे. म्हणजे बघा जसं लहान मुलांना किती दात आलेत मोजतात तसं हा छोटासा मुलगा त्या सिंहाच्या छोट्या छाव्याला पकडलंय त्याने आणि त्याचे दात मोजतोय. म्हणजे अशी त्याची त्या छोट्याशा सिंहाच्या पिल्लाशी दांडगाई चाललेली आहे, मस्ती चाललेली आहे. जुंभस्व हे रूप जुंभ धातूचं आत्मनेपदी लोटलकार मध्यम पुरुषाचे एक वचन. इथे संधी आहे दंताहा अधिक ते, विसर्गाचा स झालेला आहे.
गणईष्ये हे रूप गणधातूचं द्वितीय भविष्यकाळ उत्तम पुरुषाचं एकवचन. आता तिथे त्या तापसी आहेत त्याला सांभाळणाऱ्या. प्रथमा त्यातली एक म्हणते, अविनीत अरे लबाडा, हंत अरे रे, वर्धते तव संरंभा, तुझी मस्ती तर वाढतच चालली आहे, तुझी दांडगाई तर वाढतच चालली आहे. स्थाने खलु ऋषीजनेन सर्वदमन इति कृतनामधेयोसी. खरोखर हे बरोबरच आहे. स्थाने खलु बरोबरच आहे. काय बरोबर आहे? ऋषीजनेन ऋषींनी सर्वदमन असे तुझे नाव ठेवले आहे. कृतनामधेय अधिक असी असा इथे संधी आहे. सर्व दमन सर्वांचे दमन करणारा, सर्वांना ताब्यात ठेवणारा, सर्वांवर नियंत्रण ठेवणारा असं तुझं जे नाव ठेवलंय ते खरंच अगदी योग्य आहे, सार्थ आहे. आता राजा हे दृश्य बघतोय. आत्मगतम, तो स्वतःच्या मनाशी विचार करतो. म्हणजेच हे वाक्य हा संवाद त्याने मनात म्हटलेला असल्यामुळे रंगमंचावर उपस्थित इतरांना तो ऐकू जात नाहीये, प्रेक्षकांना मात्र तो ऐकू येतोय. आत्मगतम ही सूचना नाटककार देतो त्या नटाला की त्याने तसा अभिनय करायचा आहे. अर्थातच जेव्हा अशी आत्मगत वाक्य म्हटली जात असतात, संवाद म्हटले जात असतात, तेव्हा रंगमंचावर उपस्थित इतर पात्र आपल्याला ते ऐकू नाही येत आहेत असे आपापल्या कामामध्ये मग्न असल्याचे आविर्भाव करतात. राजा असं म्हणतो, किन्नु खलु बाले अस्मिन् औरसः इव पुत्री स्निह्यति मे मनः. का बरं असं होतंय खरंच की या मुलाच्या बाबतीत माझं मन जणू काही स्वतःचा मुलगा असल्यामुळे, आपल्या पोटचा मुलगा असल्याप्रमाणे अगदी माझं मन त्याच्यावर खूप प्रेम करत आहे. स्नेहती, मला त्याचा खूप लळा वाटतोय, आपुलकी वाटतेय, जिव्हाळा वाटतोय. का बरं? पहिल्याच भेटीत, पहिल्याच दर्शनात हे छोटंसं बाळ, हा छोटासा मुलगा राजाला इतका आवडला की जणू आपलाच मुलगा असल्याप्रमाणे तो प्रेम करू लागला. बाले अस्मिन औरसहा इव असा हा इथे संधी आहे. पुत्रे स्निह्यती, स्नेह धातू आहे या चौथ्या गणाचा परस्मैपदी. या धातूला सप्तमीची अपेक्षा असते. ज्याच्यावर प्रेम करायचं त्याची सप्तमी. पुत्रे स्निह्यती, पुत्रे ही सप्तमी विभक्ती. मे मनः स्निह्यती, माझं मन याच्यावर लगेच प्रेम करू लागलं आहे, अगदी स्वतःचाच मुलगा असल्यामुळे. असं का बरं? पहिल्याच भेटीत असं का झालं? नूनम अनपत्यता माम वत्सलयती. आणि त्याचं कारण तो स्वतःलाच उत्तर देतो की खरंच अनपत्यता, मूलबाळच नाही मला, आणि त्यामुळे माम वत्सलयती, मूलबाळ नसल्यामुळे जेव्हा पहिल्यांदा मी हे लहान मूल बघतोय तेव्हा ती माझ्या मनातली मूल नसल्याची भावना आहे, ती भावना मला आता प्रेमळ बनवत आहे. त्या भावनेमुळे मी आता कोणावरही जे जे मूल दिसेल त्याच्यावर प्रेम करत आहे. वत्सलयती म्हणजे ते मूल माझं नसलं तरी माझं असल्याप्रमाणे मी त्याच्यावर प्रेम करतोय, कारण माझ्या मनातली अनपत्यतेची भावना, आपल्याला मूल नाही ही भावना आहे. त्यामुळे मी या बाळाच्या बाबतीत, या मुलाच्या बाबतीत प्रेमाने वागत आहे, त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहे. वत्सलयती, वत्सल या शब्दापासून तयार केलेल्या नामधातूचा हा लटलकार. आता ती तापसी पुन्हा त्या मुलाशी बोलतीये. वत्स एनं बालमृगेंद्रम मुंच अपरम ते क्रीडनकम दास्यामी. अरे बाळा, या छोट्या सिंहाला, या सिंहाच्या छाव्याला, पिल्लूला सोडून दे. मुंच, पकडू नकोस, सोडून दे. अपरम ते क्रीडनकम दास्यामी, मी तुला दुसरं एखादं खेळणं देते. म्हणजे खेळण्यांनी खेळ, परंतु या खऱ्या छोट्या पिल्लाशी मस्ती करू नकोस, कारण त्याला त्रास होईल.
तो त्याला पकडतोय तर त्याला चिवळतोय आणि त्यामुळे त्या छोट्या पिल्लाला त्रास होईल. या सगळ्या प्राण्यांना तपोवनामध्ये, प्राण्यांना, पक्ष्यांना, वृक्षांना तपोवनामध्ये अभय असतं. त्यांना कोणीही त्रास देत नाही, त्यांची शिकार सुद्धा कोणी करत नाही आणि म्हणून हा छोट्या सिंहाच्या पिल्लाला सोडून द्यावं अशी तापसी त्या बाळाला सूचना करते. सर्वदमन लगेच उत्तर विचारतो, कुत्र देही येतात? कुठे खेळणं? दे बर ते. देही अधिक येतात असा इथे हा संधी झालेला आहे. म्हणजे आधी खेळणं दे मग ह्याला सोडेन असं सर्वदमनाला वाटतंय. कारण एखादं तरी खेळणं हातात हवं, त्याच्याशिवाय मन कसं रमणार. तेव्हा आधी तो सोडायला तयार नाही. आधी दुसरं खेळणं दे असं सर्वदमन म्हणतो. देही हे रूप दा धातूचं तिसऱ्या गणाचा परस्मैपदी उभयपदी आहे इथे परस्मैपद. लोट लकार मध्यम पुरुषाचे एकवचन. इति हस्तं प्रसारयति असे म्हणून सर्वदमन हात पुढे करतो. हात पुढे करतो ते खेळणं घेण्यासाठी आणि त्यामुळे त्या तापसीला लक्षात येतं की आता खेळणं दिल्याशिवाय हा त्या छोट्या सिंहाला सोडणार नाही.